प्रवाशांनाही मनस्ताप होतो, यात काही शंका नाही. बोलूयात, बातमी पुण्यातली आहे आणि पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळे इथं एका नवजात बालकाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप या बालकाच्या पालकांनी केलाय. रुबी हॉस्पिटलमध्ये पुण्याच्या 500 आणि 1000च्या नोटा न स्वीकारल्यानं तब्बल 3.5 लाखांची रक्कम रोख एक रकमी भरण्याची मागणी केली गेली आणि ती झाली नाही पूर्ण, म्हणून उपचार केले गेले नाहीत. त्यामुळे आम्रपाली आणि गौरव खुंटे यांच्या नवजात मुलीनं प्राण सोडल्याचा आरोप त्यांनी केलाय. गौरव खुंटे यांच्या मुलीचं KM रुग्णालयामध्ये तिचा जन्म झाला, मात्र जन्मतःच या मुलीला हृदयाचा विकार होता. तिच्यावर तातडीनं शस्त्रक्रियेची गरज होती. मग गौरव खुंटे बाळाला घेऊन काल रुबी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथं त्यांना 3.5 लाख रुपये कॅश भरण्यात सांगण्यात आले. खुंटेंनी 1.5 लाख रुपयांची रक्कम काही भरण्याची तयारी लगेच दाखवली, ज्यात काही 1500च्या नोटा होत्या, तर बाकी पैसे चेक स्वरूपात भरण्याचीही त्यांची तयारी होती. पण हॉस्पिटलनं नकार देत कॅश पेमेंटवरच ते अडून बसले. जुन्या नोटा ते स्वीकारत नव्हते. संध्याकाळी 6 वाजता या बाळाची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी त्यानंतर शस्त्रक्रिया शक्य नसल्याचं सांगितलं. तेव्हा मग व्हेंटिलेटरवर ठेवलेलं हे बाळ आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळेच आपल्या बाळाचा जीव गेल्याचा आरोप खुंटे दाम्पत्य करत आहे. या बाळाच्या नातेवाईकांनी काय म्हटलंय ऐकूयात. शिफ्ट करण्यासाठी जी काही प्रोसिजर करायची होती त्यासाठी आम्ही रुबी हॉलमध्ये गेलो. त्यांनी आम्हाला 3.5 लाख रुपये भरण्यासाठी सांगितले. 3.5 लाख एवढी अमाऊंट कॅश नसल्यामुळे बाळाची एकंदर परिस्थिती बघता आम्ही दवाखाना सोडून आम्ही बँकात जाणं आम्हाला जमणार नव्हतं. आम्ही त्यांना तशी विनंती केली, पण काही कारणाने त्यांनी ती स्वीकारली नाही. जोपर्यंत बाळाचे व्हेंटिलेटर निघत नाही तोपर्यंत ऑपरेशन करता येत नाही हे गव्हर्नमेंटचे डॉक्टर सांगतात. पण रुबीवाले कसे काय 3.5 लाख रुपये मागून ते आमच्या बाळाला व्हेंटिलेटरवर असताना कसं काय ते घेत होते, का यांचा पैसे खाण्याचा डाव होता हे त्यांनी आम्हाला सांगावं. नोटबंदीचा हा निर्णय झाल्यावर रुग्णालयांमध्ये हा प्रश्न होणार हे माहिती होतं आणि त्यामुळेच खासगी रुग्णालयांना सुद्धा जुन्या नोटा स्वीकाराव्या लागतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. तरी सुद्धा हॉस्पिटल्स नियम पाळत नाहीयेत. मुख्यमंत्री तेव्हा काय म्हणाले होते ऐकूयात. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सला अनेक वेळा अशा घटना घडत आहेत की त्यांना त्यांच्याजवळ पैसे नाहीत, म्हणजे नवीन नोटा नाहीत, म्हणून त्यांना हेल्थ केअर डिनाय केली जाते आहे. तर कालच आम्ही असा निर्णय घेतला आणि सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सला आम्ही विनंती केली आहे की सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी त्या ठिकाणी किमान चेक त्या ठिकाणी स्वीकारावा. आणि आम्ही हे एन्श्युअर करतो की समजा जर चेक बाउन्स झाला तर त्याच्यामध्ये पहिल्याच झटक्यात आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमधनं 10,000 रुपयापर्यंत रिएम्बर्समेंट करू आणि त्याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या अंतर्गत जी काही कारवाई करायची असेल ती आम्ही करू तुमच्यासोबत. पण रुबी हॉस्पिटलच्या या अशा वागणुकीनंतर अर्थात काही सवाल उपस्थित होत आहेत आणि ABP माझा ते प्रश्न विचारत आहे. बाळ वाचण्याची शक्यता नव्हती तरी मग शस्त्रक्रिया करा असं का सांगण्यात आलं? शस्त्रक्रिया तातडीची होती तर मग इमर्जन्सी दखल का नाही घेतली गेली? मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली का? नोटाच हव्यात अशा आडमुठेपणामुळे? आणीबाणीच्या प्रसंगामध्ये डॉक्टर चेक का घेऊ शकत नाहीत? कॅशवरच ते का अडले होते? मृत्यूला हत्या म्हणून डॉक्टरांना जबाबदार का धरू नये?